नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 6 ऑगस्टचा भाग खूपच मजेदार आणि अतिशय धमाकेदार झालेला बघणार आहोत. कारण इथे अवनी आता पानूच्या गॅरेजवरती पोहोचताच अवनीला बसला मोठा धक्का. तर देशमाने आता मोठी शाळा करणार. दांगटांच्या घरी आलेल्या देशमानेंची आता सगळे दांगट कशी जिरवणार हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच इकडे सुली मात्र जाम टेन्शनमध्ये असते. आता तिला अवनीसोबतचे ते क्षण आठवत असतात. अवनीने कसा खांबावरनं तिचा हात बाजूला ढकललेला असतो. सुलू आत्या, हे घर आमचं आहे, आमच्या घरावरची ताडपत्री पावसाळा संपेपर्यंत निघणार नाही असे म्हणत सुलीने कशी गप्पडीची गोळी घेतलेली असते आणि अवनीने तिची कशी हक्कलपट्टी केलेली असते हे सगळं काही तिला आठवत असतं. त्याच वेळेस आता भिंतीवर लटकवलेल्या कुदळीकडे आता एकटक सुली बघतच म्हणू लागते, दत्त्या दादा, ही कुदळ मला त्या धोंड्याच्या घरावर मारायची, पण माझं हे स्वप्नच राहणारे असं वाटायलंय आता मला. त्यावर दत्त्या म्हणू लागतो, सुले तू ना एवढ्याशा गोष्टीचा एवढा मोठा बाऊ करते. अगं एवढं झालंय, नुसती ताडपत्री टाकली म्हणून एवढं टेन्शन का घ्यायली तू? अगं फक्त ताडपत्री तर टाकली त्यांनी. त्यावर सुली म्हणू लागते, प्रश्न ताडपत्रीचा नाहीये दत्ते दादा, त्या पोरीने धोंड्याच्या घराला आपलं घर म्हटलंय. कालपर्यंत तुमचं घर करत होती ती पोरगी, पण तिने आज धोंड्याचं घराला आपलं घर मानलंय. शरीराने मनाने ती पोरगी त्या घराची झाली. तुला कळतंय का दत्त्या दादा? मी आधीच सांगितलं होतं, जर एखादी पोरगी एखाद्या घरात आली आणि त्या घराला आपलंसं मानायला लागली ना, तर त्या घरासाठी ती पोरगी जीव बी द्यायला तयार राहते, काय बी करू शकते. जर त्या पोरीने या घराला आपलंसं केलं तर मग सगळं संपलं, सगळं मुसळ केरात गेलं असंच म्हणावं लागेल. कारण आपलं काहीच होऊ शकत नाही. जर त्या पोरीने या घराला आपलं मानलं तर धोंड्याचं घर आपल्याला मिळणं हे कठीण आहे, ते शक्यच नाहीये. आणि आपल्याला असं होऊ द्यायचं नाहीये दत्त्या दादा. ज्याची भीती होती शेवटी तेच झालंय. त्यावर दत्त्या म्हणू लागतो, सुले तू काळजी करू नको. अगं ते देशमाने लय पावरबाज माणसं आहे, लय मोठी लोक आहे. त्यांच्या पोरीला ते काय बी करून इकडनं घेऊन जाणार. त्यामुळे सुले तू काळजी करू नको, ती पोरगी नक्की जाईल ते घर सोडून. त्यावर सुली म्हणू लागते, असंच व्हायला पाहिजे. जर ती पोरगी या घरातनं गेली नाही ना, तर आपल्याला आपला हिस्सा कधीच भेटणार नाही. माझ्या नमीचं लग्न करायचंय. एकदा का त्या घराचा हिस्सा मिळाला तर नमीचं लगीन होईल. आपल्या म्हातारपणाचा सगळा काही खर्च निघेल आणि सगळं काही दिवस सुखात जातील. पण जर ती पोरगी या घरात राहिली तर आपला हिस्सा आपल्याला मिळणार नाही. दत्त्या दादा, मला लय टेन्शन यायले बरं का. तेव्हा दत्त्या आता सुलीची पाठ थोपटतो, सुले टेन्शन घेऊ नको, समजा काही ठीक होणार आहे, काळजी करू नको अशी तिची समजूत काढू लागतो. तर त्यानंतर इकडे आता राजा यशोदाला म्हणू लागतो, यशोदा अरे येऊ दे की तुझ्या सायकलवर बसून. कसं आहे ना अवनी मॅडम, लहानपणी यशोदा सायकलवर पुढे बसून न्यायचा. लहानपणाचे थोडे दिवस जगू दे की यशोदा. यशोदा रागानेच राजाकडे बघतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, ठीक आहे, तुला सायकलवर जायचे नाही यशोदासोबत, जा तू. आता अवनी आतमध्ये निघून जाते. तेव्हा यशोदा लगेच आता राजाकडे बघतो. राजा, खोटं बोलणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावरती ना घड्या पडतात. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, यशोदा सत्याची गाडी आली, सत्याची. त्याच वेळेस आता सत्या म्हणजे फोटोग्राफर. रिसेप्शनच्या वेळेस आता या सत्याने इथे फोटो काढलेले असतात, त्याचे सारखे गरके चालू असतात. तेव्हा लगेच आता सत्या गाडीवरनं खाली उतरतो. यशोदा, अल्बम तयार झालाय, माझी तेवढी सॅलरी द्या ना प्लीज आणि तुमचे फोटो घेऊन टाका. त्यावर यशोदा म्हणू लागतो, सत्या हे बघ भावा, फोटो द्यायची एवढी काही घाई नाही आहे. आत्ता सध्या पैसेही नाही आहे आणि माझ्याकडे वेळ पण नाही आहे, मला साईटवरती जायचं आहे. तू नंतर कधीतरी देऊ शकतो, आम्ही पैसे दिले की आम्ही फोटो घेऊन येऊ, एवढी अर्जंट घाई नाही आहे असे म्हणत आता यशोदा आणि राजाने तिकडनं कल्टी मारलेली असते. पण तेवढ्यात आता धोंड्यांना आपल्या अंगणात येतात. आता मात्र लगेच या फोटोग्राफरला बघताच धोंड्यांना जोरात ओढतात, ए सत्या, अरे रिसेप्शनच्या वेळी फोटो काढायला आला आणि जे गायब झाला परत दिसलाच नाही. अरे ते फोटो काढले की नाही आमचे, कुठे ते फोटो? त्यावर सत्या म्हणू लागतो, धोंड्यांना, भलता मोठा अल्बम तयार केलाय की, पण तुम्ही फोटो घेतच नाही, त्याला मी काय करू? तेव्हा लगेच धोंड्यांना म्हणू लागतात, घेत नाही?
अरे दे की मग आमचे फोटो, आम्ही तयार आहोत, दे लवकर. त्यावर लगेच आता सत्या 5 बोटं करतो. तेव्हा अण्णा म्हणू लागतो 500 द्यायचेत का? त्यावर सत्या म्हणू लागतो 500 नाही, धोंड्यांना 5,000 झालेत. आता धोंडी अण्णाला तर धक्का बसतो. 5,000 रिसेप्शनच्या फोटोचे? तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो अण्णा, अहो पैशाचा प्रॉब्लेम सॉल्वच होत नाहीये तुमच्या पोरांचा, मग मी तरी अल्बम कसा देऊ, माझे पैसे मला हवेत. त्यावर धोंडी अण्णा म्हणू लागतो पण 5,000 एवढे? त्यावर सत्या म्हणू लागतो अण्णा एवढेच पैसे असतात फोटोग्राफीचे. त्यावर अण्णा म्हणू लागतात काही कमी जास्त नाही व्हायचे का? नाही म्हणजे फोटो कमी कर, पैसे कमी कर. त्यावर लगेच आता अण्णा म्हणू लागतात फोटो किती असतील? त्यावर सत्या म्हणू लागतो भरपूर. तेव्हा अण्णा म्हणू लागतात हे बघ, तुम्हाला 50 फोटो दे, किती घेशील 50 फोटोचे? तेव्हा सत्या म्हणू लागतो 4,000. मग 25 फोटोचे 2,000 आणि 10 फोटोचे 1,000. तेव्हा लगेच आता अण्णा आपल्या खिशातनं नोट काढतात, हे घे 100 रुपये आणि 2 फोटो देऊन टाक. आता त्या फोटोग्राफरला धक्काच बसतो. काय माणूस आहे, 100 रुपये देऊन 2 फोटो घेणार? अरे देवा, आता त्याने तर डोक्याला हातच लावलेले असतो. तर इकडे आतमध्ये आता दुपारच्या जेवणाची वेळ झालेली असते. आता धन्या आणि अवनी दोघेही जेवणाच्या तयारीला लागलेले असतात. तेव्हा धन्या म्हणू लागतो वहिनी, नाही म्हणजे तुमची ही जेवणाची ट्रिक ना मला खूप आवडली. मस्त गाणी लावायची आणि छान गप्पा मारता मारता जेवायचं. असं वाटतं आपण त्या गायकाबरोबर जेवतो की काय. आज कुठला गायक बोलवायचा जेवायला? तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागते रफी सरांना बोलवायचं. तेव्हा धन्या म्हणू लागतो चालेल. त्याच वेळेस अवनी दरवाजातनं डोकावून बघते, अरे पण धनपाल आला नाही, तोला जेवायचं नाही आहे का? त्यावर धन्या म्हणू लागतो धनपाल तो कशाला येईल जेवायला, तो त्याच्या घरी जेवेल की. त्यावर अवनी म्हणू लागते अरे धनपाल म्हणजे तुझा भाऊ. त्यावर धन्या हसू लागतो, अरे बापरे पाण्यादा का? धनपाल कोणी बोलत नाही ना, मग नाव विसरलो होतो मी, सॉरी या वहिनी. तो जेवून नाही गेला, पण येईल तो घरी, डबा नेला असेल ना? त्यावर अवनी म्हणू लागते नाही रे, घाईत गेला, डबा पण नेला नाही, जेवायला येईल बोलला होता, अजून कसा आला नाही, फोन लाव बरं. आता लगेच धन्या पटकन पाण्यादाला फोन लावतो. इकडे आज गॅरेजमध्ये फुल गाड्या आलेले असतात, गर्दीच गर्दी झालेली असते. मला माझी गाडी लवकर द्या, गिरायकांची सारखी आता तगमग चालू असते. आता पाण्या पटकन फोन उचलतो, धन्या बोल. तेव्हा आता धन्या लगेच आता मुलीचा आवाज काढू लागतो, पाणुकली कशी आहेस तू, बरी आहेस ना? तेव्हा पाण्या म्हणू लागते धन्या ते कबूतर काढ बाजूला, ओळखलंय मी तुला, चल बोल कशासाठी फोन केलाय, खूप काम आहे, टाईमपास करू नको. त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो पाण्यादा तुला भूक नाही लागली का? त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो लागली की, जोराची भूक लागली, पाना जरी तोंडात घातला ना तरी कडाकडा चावेल एवढी भूक लागली. त्यावर लगेच धन्या म्हणू लागतो मग तू जेवायला का बरं नाही आला, आम्ही वाट बघतोय तुझी. त्यावर लगेच आता पाण्या म्हणू लागतो अरे बापरे, आज माझी वाट बघायलाय धन्या, चक्क माझी. त्यावर धन्या म्हणू लागतो मग एक भाऊ भावाची काळजी करूच शकतो की. त्यावर पाण्या म्हणू लागतो हो, एवढी भावाची काळजी कधीपासून वाटायला लागली, वहिनींनी सांगितलं ना तुला, बोल लवकर. त्यावर लगेच धन्या म्हणू लागतो हो, तुझ्या वहिनी तुझ्याशिवाय जेवाना झालंय, तुझी वाट बघायलाय, तुला भूक लागली असेल असं म्हणायलात, त्यामुळे लवकर येत चल पटकन. तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो ये ना रे लवकर, आम्ही वाट बघायलोय. त्यावर पाण्या म्हणू लागतो नाही येऊ शकत, हे बघ धन्या वहिनींना सांग, मला ना आज जमणार नाही रे, नाही म्हणजे भूक लागली पण खूप गाड्या आल्यात आणि सगळ्या गिरायकांना अर्जंट गाड्या हव्यात, त्यामुळे मला वेळ भेटणार नाही, मी खाईन काहीतरी इकडेच बाहेर, चला ठेवतो हा, वहिनींना सांग. आता लगेच अवनी विचारते धन्या काय झालं, काय बोलला तो? त्यावर लगेच धन्या म्हणू लागतो वहिनी पाण्यादाकडनं वेळच नाही आहे, खूप गाड्या आल्यात, खूप गर्दी आहे म्हणे, त्याला ना संभ्या काहीतरी आणून दे, वडापाव वगैरे, तो खाईन, चला आपण जेवण करून घेऊया. त्यावर अवनी म्हणू लागते असं कसं, बाहेरचं खाणं चांगलं नसतं, अशाने तो आजारी पडू शकतो, त्याला काही होऊ शकतं, त्याला भूक लागली असेल ना. आपण एक काम करायचं, आपण दोघे तिकडे जाऊ डबा घेऊन, आपलाही डबा घेऊ आणि त्याचाही, आणि तिकडेच मस्त जेवूया. त्यावर धन्या म्हणू लागतो वहिनी ते काय गार्डन आहे का तिकडे जाऊन जेवायला? त्यावर अवनी म्हणू लागते धनू माझं ठरलंय, आपण आज गॅरेजवरती जाऊनच जेवणार, चल मी डबा भरते. आता धन्याला मात्र काय बोलावं काही सुचत नाही. तर इकडे आता देशमानेंच्या घरी आता देशमानेंनी मोठी शाळा करण्याचा प्रयत्न केलेला असतो
आता स्वातीला घेऊन महेश आता दांगटांच्या घराकडे निघालेला असतो. तेव्हा आता अवनीचे आई बाबा म्हणू लागतात, अवनीला समजावून सांग, तिच्याशी नीट व्यवस्थितपणे बोल. तेव्हा स्वाती म्हणू लागते, बाबा आई तुम्ही काळजी करू नका, मी अवनीला समजावून सांगते. तेव्हा अवनीचे बाबा म्हणू लागतात, हे बघ, जो झाला तो वेडेपणा समज. त्या ड्रायव्हर बरोबर वेडेपणात लग्न झालं, पण हे लग्न निभवायची गरज नाहीये. तिला जर तिथे त्रास होत असला तर लगेच इकडे ये. तुझा बाप तुझी वाट बघतोय, सगळं काही विसरून तुला माफ करणारे असं सांग. आणि स्वाती, तिला समजाव आणि तिकडे गेल्यानंतर तिच्या आईला फोन लाव. आणि संगीता, तुम्ही तिला चांगलं समजावून सांगा. 4 शब्द तिच्याशी समजूतदारपणाने बोला, म्हणजे आपली अवनी आपल्या घरी येईल. चालेल स्वाती? त्यावर स्वाती म्हणू लागते, नक्कीच. तेवढ्यात लगेच आता हा मोठू विमान येतो. चला अंकल, निघायचंय ना? मी पण महेश आणि स्वातीबरोबर जातो अवनीकडे. आता स्वातीला धक्का बसतो, हा कशाला हवाय बाबा, याला नको. त्यावर लगेच अवनीचे बाबा म्हणू लागतात, स्वाती काळजी करू नको, विवानला मीच बोलावून घेतलंय. अगं ते दांगटांचे लोक गुंड लोक आहे, गुंड प्रवृत्तीचे. महेश एकटा गेला तर मग तुम्ही सेफ नाही राहाल ना, म्हणून मी विवानला तुमच्यासोबत पाठवतोय. काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. आता मात्र लगेच अवनीचे बाबा म्हणू लागतात, संगीता तुम्ही अवनीसाठी काहीतरी लाडू बनवलेत ना, मग द्या की स्वातीला. आता लगेच अवनीची आई म्हणू लागते, स्वातीच चल, मी लाडवांचा डबा देते. दोघी या आतमध्ये निघून जातात. तेव्हा लगेच विवान म्हणू लागतो, अंकल अंकल काय प्लॅनिंग केलंय तुम्ही? त्यावर आता लगेच देशमाने म्हणू लागतात, हे बघ महेश आणि विवान, नीट ऐका. आता तुम्ही दांगटांच्या घरी गेल्यानंतर सुरुवातीला महेश तू अवनीशी नीट समजूतदारपणे 4 शब्द बोल. तिला आधी चांगलं वाटू दे, तुम्ही खरंच खूप चांगल्या मनाने तिकडे आलात. आणि स्वातीची आणि तिची भेट होऊ दे. आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही एक मोबाईल ऑन ठेवायचा आहे. तिथे जे काही बोलणं होणार आहे ते सगळं काही त्यात रेकॉर्ड झालं पाहिजे. जरा कुठे एका शब्दाने जरी अवनी बोलली ना, तिला तिकडे त्रास होतोय, तिकडे तिला खूप काही सहन करावं लागतंय, तर लगेच तुम्ही पोलीस स्टेशनला जायचं. त्यावर महेश म्हणू लागतो, पोलीस स्टेशनला? ते पोलीस कसे तुम्हाला माहिती आहे ना बाबा. त्यावर आता देशमाने म्हणू लागतात, काळजी करू नको, साहेबांशी माझी ओळख आहे, मी वरती फोन करून कळवतो. लगेच आपण त्यांच्यावरती तक्रार टाकून देऊया हिंसाचाराची. आपल्या मुलीवर हिंसाचार करतायत, तिला त्रास देत आहेत, याची एकदा का तक्रार ठोकली की देशमाने आपल्या मुलीला घरी घेऊन येणार आणि दांगटांना जेलमध्ये सडवणार. त्यावर लगेच आता विवान खुश होतो, अच्छा म्हणजे अवनी आपल्याकडे येणार आणि ते दांगट चक्की पिसिंग करणार जेलमध्ये, हो की नाही? तेव्हा लगेच आता महेश म्हणू लागतो, नक्की असं होईल ना बाबा? त्यावर अवनीचे बाबा म्हणू लागतात, हो माझा प्लॅनिंग झालाय आणि तुम्ही तसंच करा. ते लोक नको ते बोलणार आणि ते सगळं रेकॉर्ड होणार. चला आता. तेवढ्यात स्वाती येते. आता लगेच दांगटांच्या घराकडे देशमानेंची गाडी निघालेली असते. तर इकडे आता राजा चहाच्या टपरीवरती बसलेला असतो. तेवढ्यात आता पाठीमागे नाना आता एका ड्रायव्हरशी बोलत असतात. बोलत नाही, त्याच्यावरती ओरडत असतात, तुझ्यामुळे माझी मोठी पार्टी गेली, माझं किती नुकसान झालंय, तुला वेळेवरती येता येत नाही, अक्कल नाही आहे, असे आता नाना खूप भडकलेले असतात. आता राजाला मात्र हसायला येतं, कारण चांगला ड्रायव्हर सोडून आता नानांना या लोकांच्या पाठीमागे उगच लागलेत. आता राजा लगेच, नाना काय हाल हवाली, सकाळी सकाळी वातावरण लयच तापलंय, काय झालंय? त्यावर लगेच नाना म्हणू लागतो, तू कशाला आलाय आता डोकं खायला? त्यावर राजा म्हणू लागतो, नाना अहो मला धंद्याचं माहिती आहे, काम झालं तर आबादानी नाही तर बदनामी, आणि तुम्ही चांगल्या ड्रायव्हरला बसून या असल्या फालतू लोकांना काम देऊन मोठी चूक केली नाना. त्यावर लगेच आता नाना म्हणू लागतो, दे बाबा राजा, तुला मी आधीच सांगितलंय, तू ना कामावरनं बसला नाहीये, तुला ना मी कामावरनं काढून टाकलंय, तुला कळत नाही का? अरे त्या देशमानेंच्या पोरीशी लग्न केल्यामुळे तुला हे सगळं सहन करावं लागतंय. आणि हे बघ, त्या देशमानेंनी मलाही आता धमकी दिली होती, म्हणून मला तुला काढावं लागलं. त्यामुळे राजा सारखं तेच डोकं लावू नको, मला बसवलं नाही, कामावरून काढून टाकलंय. तेवढ्यात आता यशोदा येतो. आता यशोदाने नानांचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. राजाला कामावरनं काढून टाकलंय नाना तुम्ही? अहो राजा किती चांगला ड्रायव्हर आहे, मग तुम्ही असं कसं विनाकारण त्याला काढू शकताय? त्यावर नाना म्हणू लागतात, यशा बरं झालं बाबा तू आला, विनाकारण नाही काढलं, तुझ्या भावाने मोठी चूक केली, घोड चूक. अरे त्या देशमानेच्या पोरीशी लग्न केलं नाही आणि
मग त्या देशमानेंनी मला धमकी दिली राजाला कामावरून काढून टाकायची. आणि मी तुझ्या या भावाला राजाला चांगलं समजावलं होतं, देशमानेंच्या पोरीला घरी सोडू नये आणि ही चावी घे, कायमची नोकरी राहील तुला. पण याने साप नकार दिला. मग काढलं मी याला कामावरनं. आता तूच समजाव तुझ्या भावाला. त्यावर आता यशादा म्हणू लागतो, नाना समजावलं त्याला जातं जो चुकीचा असतो. आता राजाला खूप भारी वाटतं. राजा आपल्या दादाकडे बघू लागतो. त्याच वेळेस नाना म्हणू लागतात, म्हणजे काय म्हणायचंय? त्यावर यशादा म्हणू लागतो, नाना राजा चुकीचा नाही आहे. त्याने जे केलंय ना ते बरोबर केलंय. त्याच्या जागेवरती मी जरी असतो ना तरी मी हेच केलं असतं. आता मात्र लगेच नाना म्हणू लागतात, अरे पोरांनो काय झालंय तुम्हाला? देशमानेंची पोरगी ते कळतंय का तुम्हाला? त्यावर यशादा म्हणू लागतो, बास नाना, तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. तुम्ही जाऊ शकता आता. आता नाना तिकडनं निघून जातात. पण राजा मात्र आपल्या दादाकडे बघून हसू लागतो. यशादा त्याला खुणावतो, सगळं काही ठीक होईल, चल आता. आता यशादा आणि राजा घराकडे निघालेले असतात. तर इकडे आता धन्या आणि अवनी वहिनी दोघेही आता धनपालच्या A1 गॅरेजवरती पोचलेले असतात. आता गॅरेजची अवस्था बघताच अवनीला धक्का बसतो. कारण राजाने तर तिला भलतंच काहीतरी सांगितलेलं असतं. शोरूम अटॅच गॅरेज आहे, मोठं गाड्यांचं, माझ्या भावाचं धनपालचं. आणि इथे तर हे तोडकं मोडकं गाड्या रिपेअरिंग करण्याचं गॅरेज. आता अवनी तर तिथे उभी राहून शांत त्या गॅरेजकडे बघू लागते. तेव्हा धन्या म्हणू लागतो, काय झालं वहिनी? हेच आहे आमच्या पाण्याद्याचं गॅरेज. कसं वाटलं? भारी आहे ना? त्यावर लगेच आता अवनी म्हणू लागते, धनू अरे पण राजा बोलला होता की धनपालचं शोरूम अटॅच मोठं गॅरेज आहे गाड्यांचं. त्यावर धन्या असं लागतो, राजादा असं बोलला? नाही नाही वहिनी, राजादाने थाप मारली हो तुम्हाला. अहो पाण्यादाचं असंच गॅरेज आहे, वर्क फ्रॉम होमचं, गाड्या रिपेअरिंग करतोय तो. चला आतमध्ये. आता वहिनीला बघताच पाण्याला धक्का बसतो, वहिनी तुम्ही इकडे? त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, मग वहिनीला तुझ्याशिवाय जेवण जात नव्हतं ना. पाण्यादाने काही बाहेर खाल्लं तर त्याचा घसा दुखेल, तो आजारी पडेल, मग काम कसं होईल त्याला. म्हणून तुझ्या काळजीपोटी आलोय डबा घेऊन. आम्ही पण इकडे जेवणार आहोत, खूप भूक लागली, चल पटकन. तेव्हा संभ्या म्हणू लागतो, चला रे सुट्टी झाली, आता थोड्या वेळ गाड्या रिपेअरिंग होणार नाही, चला चला जेवण करून घेऊया. आता लगेच पाण्या पटकन गॅरेजमध्ये चटई वगैरे अंथरतो. वहिनी बसा ना. आता अवनी सोप्यावरती बसते. तेव्हा धन्या आता हसतच लागतो, पाण्यादा तुला सांगू, राजादाने वहिनीला फसवलं, येड्यात काढलंय. सांगितलं का तुझं मोठं गाड्यांचं शोरूम आहे आणि वहिनीला वेड्यात काढलं रे त्याने. त्यावर आता लगेच संभ्या पाण्या हसू लागतात, वहिनी अहो राजा हायच थापाडा, तो प्रत्येक माणसाला ना येड्यातच काढतो. तसं तुम्हाला बी काढलं नाही म्हणजे बरं तरी गाड्यांचं शोरूम आहे असं सांगितलं, नाहीतर विमानांचं शोरूम आहे असं बी सांगितलं असतं. असाच आहे तो राजा. त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, वहिनी आधी यशादाबद्दल खोटं सांगितलं, तो कॉन्ट्रॅक्टर आहे. आणि नंतर पाण्यादाबद्दल खोटं सांगितलं आणि नंतर माझ्याबद्दल काय सांगितलं आहे वहिनी? काहीतरी सांगितलं असेल ना. आता अवनीला आठवतं, माझा छोटा भाऊ धन्या टॉपर आहे कॉलेजमध्ये आणि त्याला उच्च शिक्षणासाठी फॉरेनला जायचे. आता मात्र लगेच अवनी म्हणू लागते, सांगितलं ना तू कॉलेजमध्ये टॉपर हे सांगितलंय. तेव्हा धन्या तर टनाटन उड्या मारायला लागतो, वहिनी मी आणि टॉपर. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, वहिनी अहो विषय निघायचे वांदे त्याचे, आणि तो कसला आलाय टॉपर? राजा पण ना एक नंबरचा फेकाड्या माणूस आहे. त्यावर लगेच धन्या म्हणू लागतो, वहिनी तुम्हाला सांगू, विषय निघले ना तरी मी खूप खूप सुखी राहील, हेच माझं स्वप्न आहे. पण ते पण निघत नाही हो वहिनी, माझ्याच्याने अभ्यास होतच नाही आहे, मी काय करू? त्यावर पाण्या म्हणू लागतो, वहिनी हा फक्त रील स्टार माणूस आहे, रील बघायचं काम आणि रील बनवायचं एवढंच जमतं त्याला, कॉलेज आणि हे असलं जमणार नाही हो त्याला. बरं अजून काय सांगितलं वहिनी? काहीतरी सांगितलं असेल ना. कसं आहे ना वहिनी, एकदा आम्ही बसमध्ये चाललो होतो ना, राजाताने एका माणसाला लय येड्यात काढलं होतं. माझी इतकी स्तुती केली होती ना, मी फॉरेनला जाणार आहे असं सांगितलं होतं. तुम्हाला काय सांगितलं? त्यावर अवनी म्हणू लागते, हेच सांगितलं की तू उच्च शिक्षणासाठी फॉरेनला जाणार आहे. त्यावर आता पाण्या आणि संभ्या जोरजोरात हसू लागतात. अरे बापरे, उच्च शिक्षणासाठी? अहो हा कॉलेजला जात नाही वहिनी, तेव्हा हा फॉरेनला कुठे जायचा? राजा पण ना सगळ्यांना वेड्यात काढतो. वहिनी
तुम्ही पण त्याच्या वेड्यात फसलात बरं का. बरं वहिनी, अजून काय काय बोलला? त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, हेच की हे गॅरेज तुझं आहे असंच सांगितलं होतं, दुसरं काहीच नाही. त्यावर लगेच आता संभ्या म्हणू लागतो, कसं आहे ना वहिनी, गॅरेज पाण्यादाचं आहे ना, हे बी खोटंच आहे. कारण आम्ही फक्त इकडे सिनियर ज्युनियर मॅकॅनिक आहोत, मालक तर दुसरेच आहेत. अवनीला धक्का बसतो, म्हणजे पाण्या, हे गॅरेज तुझं स्वतःचं नाही आहे का? त्यावर पानू म्हणू लागतो, नाही वहिनी, हे गॅरेज दुसऱ्यांचं आहे. मी इकडे ना मॅकॅनिक म्हणून काम करतोय. कसं आहे ना, मी अशी डिग्री बिग्री नाही घेतली हो, मी काही शिक्षण नाही केलं, पण अनुभवाने शिकत गेलो. आधी पंक्चरच्या छोट्याशा दुकानात कामाला होतो, तिकडे शिकलो. नंतर मोठमोठ्या गाड्या रिपेअरिंग करायला शिकलो. पण आता ना मला समदं काही भारी जमता वहिनी, सगळं काही जमतं. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, छानच की मग. अरे फक्त डिग्रीच माणसाकडे पाहिजे आणि तीच महत्त्वाची असं नसतं. अनुभवानेही माणूस खूप मोठं होतं आणि खूप काही शिकतं. खरंच पानू, तुला हे काम चांगलं जमतं, पण राजा माझ्याशी खोटं बोलला. आता लगेच धन्य म्हणू लागतो, वहिनी तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, राजा आहेच एक नंबरचा थापाड्या. बरं चला आपण जेवणाला बसूया. आता समदेजण जेवणासाठी बसलेले असतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, राजा आणि यशोदा घरी आलेले असतात. अंगणात येताच अवनी आता राजावरती भडकते. राजा अजून किती खोटं बोलणार आहे तू? राजाला आता मारण्यासाठी अवनीने तर काठीच हातात घेतली असते. राजा लगेच, मॅडम थांबा, मॅडम थांबा, अवनीच्या हातातली काठी हिसकावतो. अवनी आता बाजेवरती धपकन पडते. आता राजाला मात्र खूप टेन्शन आलं असतं. सॉरी सॉरी मॅडम, चुकून झालं. राजा तू चुकलाय चुकलाय राजा. राजा तुला या काठीने ना असं हाणायला पाहिजे. खरं तर ना उलटी मिरचीची तुला धुरी द्यायला पाहिजे, असं आता राजा बोलत असतो. पण तेवढ्यात आता महेश, स्वाती आलेले असतात. आता मात्र राजा जे काय बोलतो ते अवनीला बोलतोय, अवनीला काठीनं मारतोय असा त्यांचा गैरसमज होतो. आता मात्र या दांगटांच्या घरी येऊन आता स्वाती मात्र अवनीला म्हणू लागते, चल आपल्या घरी, तुला हे लोक एवढं मारतायत, एवढी मिरचीची धुरी देत आहेत, एवढा त्रास सहन करण्यापेक्षा आपल्या घरी चल. आता देशमाने अवनीला घेऊन जाण्यासाठी मोठा राडा करणार. पण आता दांगट परिवार या देशमानेंची कशी जिरवणार, पुढे काय काय होणार, आणि अवनी मात्र आता दांगटांचं घर सोडणार की नाही, पुढे काय काय बघायला मिळणार हे नक्कीच तुम्हाला आवडेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.